चहाबरोबर काहीतरी खायला हवंच असतं आणि अशा जर खाऱ्या शंकरपाळ्या मिळाल्या आणि तेही झटपट होणारी ही रेसिपी आहे। तुम्हीसुद्धा नाश्त्यासाठी या खाऱ्या शंकरपाळ्या बनवू शकता आणि मस्त खुसखुशीत होतात, कुरकुरीत होतात। तर मीसुद्धा करते ही रेसिपी, तुम्हाला दाखवते। नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते। इथे मी गव्हाच्या पिठाच्या करते ह्या शंकरपाळ्या, खाऱ्या शंकरपाळ्या। आणि बघा इथे 1 वाटी जे आपलं नेहमी गव्हाचं पीठ असतं घरात तेच घेतलेलं आहे। त्याच वाटीने मी पाव वाटी रवा घेतला आणि हा रवा बारीक आहे आणि याच्यामध्ये थोडासा ओवासुद्धा वापरायचा, 1 चमचा घेतलेला आहे। जसं पीठ तुम्ही घ्याल त्याचप्रमाणे ओवासुद्धा वापरायचा आहे तेवढाच। इथे मी 1 चमचा घेतला आहे। 300 ग्रॅम इथे गव्हाचं पीठ आहे आणि जवळजवळ 50 ग्रॅम रवा घेतलेला आहे। हे मी तुम्हाला वजनी प्रमाण सांगितलं आणि जर वाटीने करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता। ओवा हातावर क्रश करून घातला आणि चवीप्रमाणे मीठ, एवढेच फक्त साहित्य आपल्याला लागणार आहे खाऱ्या शंकरपाळ्या करायला। आता हे छान मिक्स करून घेतलं बघा मी, तुम्ही पाहिलं असेल। आणि याच्यामध्ये आपल्याला मोहन द्यायचं आहे। इथे मी जो चमचा माझ्या हातात दिसतो तुम्हाला त्याच चमच्याने मी 2 चमचे तेल घेतलं आणि चांगलं हा जो पॅन आहे तडका पॅन त्याच्यामध्ये गरम केलं आणि आता या मिश्रणामध्ये ओतून घेतलं आहे। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। हलकं तुम्ही बघत असाल मी चमच्याने सुद्धा पीठ चांगलं मिक्स करते आणि आता चमच्याचं काम झालं आहे। थंड झाल्यावर मग हाताने चांगलं सगळं मिक्स करायचं पुन्हा एकदा। सुरुवातीला आपण जेव्हा मिश्रण सगळं साहित्य घेतो तर तेव्हासुद्धा चांगलं मिक्स करायचं, त्याच्यानंतरच मग मोहन द्यायचं। हाताला जर अशी मुठ्ठी बांधली गेली तर समजायचं आपलं मोहन व्यवस्थित आहे आणि मग आपल्या शंकरपाळ्या किंवा आपण जे काही करतो ते चांगलं कुरकुरीत होईल आपलं। तर आता इथे त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आणि चांगला कडक असा गोळा मळून घ्यायचा। चपाती मळतो तसं नाही मळायचं, हलका गोळा घट्टसर असला पाहिजे तसं कणिक मळून घ्यायचं हे खाऱ्या शंकरपाळ्याचं। तर हे पहा थोडंसं पाणी वापरून मी इथे फक्त अर्धी वाटी पाणी वापरलं आणि चांगला गोळा कणकेचा तयार केला। झाकण ठेवून 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं। मी इथे 15 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते बघा। 15 मिनिटं तरी ठेवायचं कारण त्यामध्ये रवा आहे। गोळा जरा सारखा करून घ्यायचा, रवा पण फुलतो त्यामुळे। आणि हलकं सैल झालं, जास्त सैल नसलं पाहिजे कणिक। तर हे बघा 3 गोळे करून घेतले आणि एवढ्या 3 गोळ्याचे पण भरपूर अशा खाऱ्या शंकरपाळ्या झाल्या, तुम्हाला पुढे दिसेलच। आता त्यातला 1 गोळा मी घेते आणि जशी आपण चपाती लाटतो तशीच लाटून घ्यायची चांगली गोल। खूपच छान लागतात या खाऱ्या शंकरपाळ्या, मी खाऊन पाहिल्यात आणि खरंच छान झाल्यात, तेव्हाच मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करते। आणि हे बघा एक मोठी चपाती व्यवस्थित लाटल्यानंतर त्याचं त्रिकोण करून घ्यायचं, जसे आपण चपातीला त्रिकोणी पराठा वगैरे करतो बघा तसं करून घ्यायचं, घडी बनवून घ्यायची, त्याने लेयर छान येतात। आपल्याला तर पातळच करायच्या शंकरपाळ्या, जाड मोठ्या करायच्या नाही आहेत त्यामुळे। तर कापूनच टाकणार आहे, तर कसाही आकार असला तरी हरकत नाही आहे। बाजूची कडा काढून घ्यायची आणि व्यवस्थित शंकरपाळ्या, तुम्ही याला कापण्यासुद्धा म्हणू शकता। तर मी इथे बघा शंकरपाळीचा आकार कमी दिसत असेल तुम्हाला, थोडासा चौकोनच मी करणार आहे आणि अशा प्रकारे कापून घेते, तुम्ही बघत असाल तर। आणि छोट्या छोट्या कापायचं, मोठं बारीक झालं तरी हरकत नाही, आपणच खाणार आहोत, पण यामध्ये चव खूप भारी याची। तर हे बघा अशा प्रकारे मी इथे कापून घेते। मी इथे सगळ्या शंकरपाळ्या बघा, खाऱ्या शंकरपाळ्या आपल्या कापून झालेल्या आहेत, आकार देऊन झाले आहेत त्याला। आणि एक एक उचलून आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे। इथे मी काय करणार आहे, सगळे जे गोळे आहेत ना ते त्याच्या शंकरपाळ्या पाडून घेणार आहे आणि मग एकदाच तळायला घेणार आहे। हे बघा कापून घेतल्या सगळ्या। आता तेलही मी तापायला ठेवलेलं आहे, तेल गरम झालं आहे। चला मग आपण खाऱ्या शंकरपाळ्या तळायला घेऊया। तेल पण बघा खूप कमीच घातलेलं आहे आणि यातलं पण तेल भरपूर उरेल, तुम्ही नंतर बघा। तर आता मी एक एक करून सोडते, तुम्ही असं हातात उचलून सोडल्या तरी ते सुटतात तेलामध्ये, काय त्या एकत्र गोळा होत नाही त्याचा, तर एकत्र घातलं तरी हरकत नाही आहे। आता थोडंसं तेल तापलेलं आहे, तेल जास्त तापलेलं नसलं पाहिजे, नाहीतर मग ते नरम पडतात। हलकं मीडियम गरम असेल ना तेव्हा मंद गॅसवर ह्या खाऱ्या शंकरपाळ्या सगळ्या तळायच्या। हाय फ्लेमवर तळू नका, नरम पडतात मग। आणि हलक्या जर तळत आल्या तर मग तुम्ही मीडियम गॅस करू शकता।
पण तेल पण जास्त थंड झालं नाही पाहिजे, हे लक्ष ठेवायचं त्याच्यावरती. तर हे बघा मस्त खरपूस चॉकलेटी रंगावर मी तळून घेतल्या आणि दिसायला पण छान दिसतात आणि चवीला खरंच अप्रतिम झाल्यात. तर अशा प्रकारे मी बघा दुसऱ्या पण करून घेते. हे बघा छान रंग आलेला आहे. असंही आषाढ चालू आहे, म्हणतात असं की आषाढ तळायचा असतो, म्हणजेच आषाढमध्ये काहीतरी तळणीचे पदार्थ करायचे असतात. तर मी सुद्धा करते आणि नाश्त्यालासुद्धा होईल आणि आपला आषाढसुद्धा तळून होईल. तर बघा अशी दुसरीसुद्धा बॅच मी इथे तळून घेतलेली आहे. अशा प्रकारे बाकीच्या सगळ्या तळून घेते. बघा एवढ्या कणकेच्या भरपूर अशा खाऱ्या शंकरपाळ्या झाल्या आणि तुम्ही बघा किती क्रिस्पी आणि झालेल्या आहेत बघा. नंतर तुम्हाला दाखवते खुसखुशीत पण झालेल्या आहेत. तर एवढ्या मी करून घेतल्या आणि तुम्हाला तोडून दाखवते बघा. बघा किती छान खुसखुशीत झाल्यात आणि कुरकुरीत पण आहे आणि चवीला पण तेवढ्याच भारी झालेल्या आहेत. अर्ध्या तासामध्ये तुम्हीसुद्धा चहाबरोबर खाण्यासाठी हा नाश्ता बनवू शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेअर देखील करा. धन्यवाद.